नमस्कार मैत्रिणींनो, जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने माझी स्वरचित कविता खास तुमच्यासाठी. कवितेचं शीर्षक आहे थोडं पुढे जाऊ. शिक्षणाने झालोय सुशिक्षित, आता खऱ्या अर्थाने सावित्रीच्या लेकी होऊ. चला ग मैत्रिणींनो, आता आपण साडी, जाडी आणि दागिन्यांच्या थोडं पुढे जाऊ. भेटू जेव्हा एकमेकींना तेव्हा सुखदुःखात सहभागी होऊ. बाह्य रंगावरून मत न बनवता अंतरंगात डोकावून पाहू. प्रत्येकीच्या वेगळ्या अडचणी एकमेकींना समजून घेऊ. चला ग मैत्रिणींनो, आता आपण साडी, जाडी आणि दागिन्यांच्या थोडं पुढे जाऊ. अनेक अडचणींवर मात करत प्रत्येकीने घेतली गगनभरारी. पायात जरी अनेक बेड्या, तरी प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर नारी. प्रत्येकीच्या यशोगाथेकडे आता आपण सकारात्मकतेने पाहू. चला ग मैत्रिणींनो, आता आपण साडी, जाडी आणि दागिन्यांच्या थोडं पुढे जाऊ. घर नोकरीची कसरत आणि शारीरिक भावनिक ओढाताण. तुझ्याशिवाय कोणाला ग असणार तिच्या समस्यांची जाण. सगळं माहीत असूनही जखमेवरच्या धपल्या काढत नको ग इतकी निष्ठुर होऊ. चला ग मैत्रिणींनो, आता आपण साडी, जाडी आणि दागिन्यांच्या थोडं पुढे जाऊ. स्वतःला स्पष्टवक्ती म्हणून घेत एखादीची त्रुटी तू चार चौघीत सांगतेस. मग खरं सांग, त्याच हक्काने एखादीचं कौतुक तू चार चौघीत करतेस. मधमाशीप्रमाणे काट्यांपेक्षा आता आपण मकरंदाचाच गोडवा गाऊ. चला ग मैत्रिणींनो, आता आपण साडी, जाडी आणि दागिन्यांच्या थोडं पुढे जाऊ. तू गाथा नवनिर्मितीची, तू प्रेरणा सृजनाची, तू मूर्तिमंत देवता, प्रेम माया ममतेची. सावित्रीच्या लेकी आपण एकमेकींचा भक्कम आधार होऊ. चला ग मैत्रिणींनो, आता आपण साडी, जाडी आणि दागिन्यांच्या थोडं पुढे जाऊ. धन्यवाद.